जय हिंद. नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. आताच्या व्हिडिओमध्ये आपण एम.कॉम पार्ट फर्स्ट सेमिस्टर फर्स्ट 2025 पॅटर्न म्हणजेच ॲज पर एन.ई.पी 2020 पॅटर्न मधील ज्या विद्यार्थ्यांनी बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन या विषयाचं स्पेशलायझेशन निवडलेलं आहे, त्या विद्यार्थ्यांसाठी प्रोडक्शन अँड ऑपरेशन मॅनेजमेंट या विषयाच्या क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहित आहे की बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन मधील प्रोडक्शन अँड ऑपरेशन मॅनेजमेंट या विषयाला एकूण 4 क्रेडिट आहे. या विषयासाठी एकूण 100 मार्क असतात. त्यामध्ये इंटरनलला 40 मार्क आणि युनिव्हर्सिटीचे पेपर 60 मार्कांचे होणार आहे. परीक्षेसाठी एकूण 3 तासाचा टाइम अवधी असेल. पासिंगसाठी तुम्हाला किमान 40 मार्क पडणं अपेक्षित आहे 100 पैकी. त्यामध्ये इंटरनलला 40 पैकी 16 मार्क, तर युनिव्हर्सिटीच्या एक्झामला 60 पैकी 24 मार्क पाडणं अपेक्षित आहे. या विषयाचे क्वेश्चन पेपर मराठी ॲज वेल ॲज इंग्रजी अशा दोन्ही माध्यमातून येणार आहे. क्वेश्चन पेपर फॉर्मॅटकडे आपण नजर टाकूया. तत्पूर्वी काही महत्त्वाचे इन्स्ट्रक्शन आहे, काळजीपूर्वक बघा. परीक्षेत एकूण 6 प्रश्न विचारले जातील. त्यातील 1 नंबर क्वेश्चन आणि 6 नंबर क्वेश्चन तुम्हाला कंपल्सरी सॉल्व्ह करायचा आहे. तर रिमेनिंग जे काही क्वेश्चन्स आहे म्हणजेच क्वेश्चन नंबर सेकंड, थर्ड, फोर्थ आणि फिफ्थ अशा 4 प्रश्नांपैकी कोणत्याही 3 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लिहायची आहे. क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट तुम्हाला समोर स्क्रीनवर दिसेल. यामध्ये पहिला प्रश्न फिल इन दी ब्लँक्स असणार आहे 5 मार्कासाठी. त्यानंतर क्वेश्चन नंबर सेकंड आहे चॅप्टर नंबर 1 वर ब्रॉड क्वेश्चन 15 मार्काला आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 चॅप्टर नंबर 2 वर ब्रॉड क्वेश्चन 15 मार्काला विचारला जाईल. क्वेश्चन नंबर 4 चॅप्टर नंबर 3 वर ब्रॉड क्वेश्चन 15 मार्काला विचारला जाईल. तर क्वेश्चन नंबर 5 चॅप्टर नंबर 4 वर ब्रॉड क्वेश्चन 15 मार्काला विचारला जाईल. तर प्रश्न क्रमांक 6 हा शॉर्ट नोट्स असेल. टिपा द्या असतील. 4 पैकी कोणत्याही 2 टिपा तुम्हाला लिहायला विचारल्या जातील. त्यासाठी प्रत्येक टिप लिहायला 5 मार्क आहे. असे 2 टिपा लिहिल्या तर 10 मार्क तुम्हाला या ठिकाणी मिळतील. तर असे मिळून तुम्हाला टोटल 60 मार्काचा क्वेश्चन पेपरचा हा फॉर्मॅट असणार आहे. तर आपण क्वेश्चन नंबर सेकंड पासून तर क्वेश्चन नंबर 6 पर्यंत कोणते ब्रॉड क्वेश्चन आणि शॉर्ट नोट्स विचारले जातील त्याकडे आपण नजर टाकूया. सो पहिली महत्त्वाचा ब्रॉड क्वेश्चन आहे तो म्हणजे व्हॉट डू यू मीन बाय प्लांट लोकेशन? एक्सप्लेन द फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन चॉईस ऑफ प्लांट. म्हणजे उत्पादन स्थान याचा अर्थ काय आहे? उत्पादन स्थान निवड परिणाम करणारे घटक स्पष्ट करा. पुढे आहे व्हॉट डू यू मीन बाय प्रोडक्शन सिस्टीम? एक्सप्लेन द टाइप्स ऑफ प्रोडक्शन सिस्टीम. म्हणजे उत्पादन प्रणालीचा अर्थ सांगून उत्पादन प्रणालीचे विविध प्रकार स्पष्ट करा. पुढे आहे एक्सप्लेन द रिसेंट ट्रेंड्स अँड डेव्हलपमेंट इन ऑपरेशन मॅनेजमेंट. प्रक्रिया व्यवस्थापनातील अलीकडील प्रभाव आणि विकास थोडक्यात स्पष्ट करा. पुढे आहे क्वेश्चन नंबर 4 एक्सप्लेन द प्रोसेस अँड कंपोनंट्स ऑफ सप्लाय चेन मॅनेजमेंट. पुरवठा साखळी व्यवस्थापनाची प्रक्रिया आणि घटक स्पष्ट करा. कधी कधी नुसती प्रक्रिया पण विचारली जाईल आणि कधी कधी कंपोनंट्स पण विचारलं जाऊ शकतात आणि कधी कधी दोन्ही पण प्रश्न विचारले जाऊ शकतात. पुढे आहे व्हॉट इज प्लांट लेआउट? एक्सप्लेन द टाइप्स ऑफ प्लांट लेआउट. उत्पादन आराखडा म्हणजे काय? उत्पादन आराखड्याचे विविध प्रकार स्पष्ट करा. पुढे आहे 6 नंबर व्हॉट इज प्रोडक्ट डेव्हलपमेंट? एक्सप्लेन द स्टेजेस इन प्रोडक्ट डेव्हलपमेंट. वस्तू विकास म्हणजे काय? वस्तू विकासातील पायऱ्या स्पष्ट करा. नेक्स्ट आहे एक्सप्लेन द फीचर्स अँड टेक्निक्स ऑफ क्वालिटी कंट्रोल. गुणनियंत्रण व्यवस्थापनाची वैशिष्ट्ये आणि तंत्रे स्पष्ट करा. पुढे आहे एक्सप्लेन द कंपोनंट्स ऑफ सप्लाय चेन मॅनेजमेंट. पुरवठा साखळी व्यवस्थापनाचे घटक स्पष्ट करा. 9 नंबर आहे व्हॉट इज प्लांट लोकेशन अँड प्लांट लेआउट? एक्सप्लेन द ऑब्जेक्टिव्ह अँड फॅक्टर्स रिलेव्हंट टू चॉईस ऑफ प्लांट लेआउट. उत्पादन स्थान आणि उत्पादन रचना म्हणजे काय? उत्पादन रचना किंवा आराखड्याची उद्दिष्टे आणि घटक स्पष्ट करा. पुढे आहे व्हॉट इज प्रोडक्ट डिझाइन? एक्सप्लेन द व्हेरियस स्टेजेस ऑफ प्रोडक्ट डिझाइन. उत्पादन आराखडा म्हणजे काय आणि उत्पादन आराखड्याचे विविध पायऱ्या स्पष्ट करा. नेक्स्ट आहे एक्सप्लेन द मेथड्स ऑफ ऑपरेशन मॅनेजमेंट. प्रक्रिया व्यवस्थापनाच्या पद्धती स्पष्ट करा. आणि लास्ट आहे एक्सप्लेन द स्ट्रॅटेजीज इन सप्लाय चेन मॅनेजमेंट. पुरवठा साखळी एकत्रीकरणाच्या व्यूहरचना स्पष्ट करा. म्हणजे इथे क्वेश्चन नंबर 5 मध्ये तुम्हाला हा प्रश्न डेफिनेटली विचारले जातील सप्लाय चेन मॅनेजमेंट रिलेटेड. क्वेश्चन नंबर 6 मध्ये शॉर्ट नोट्स आहेत. त्यामध्ये पहिली आहे बॅच प्रोडक्शन म्हणजे बॅच किंवा गट उत्पादन. नंतर फीचर्स ऑफ कंटिन्युअस प्रोडक्ट सिस्टीम.
सतत उत्पादन प्रणालीची वैशिष्ट्ये, टेक्निक्स ऑफ टोटल क्वालिटी कंट्रोल, एकूण गुणवत्ता नियंत्रणाची तंत्रे, नंतर टाइप्स ऑफ प्रोडक्टिव्हिटी मेजरमेंट, उत्पादन मोजमापाचे प्रकार, नंतर बॅरियर्स इन सप्लाय चेन मॅनेजमेंट, पुरवठा साखळी व्यवस्थापनातील अडथळे, पुढं इन्व्हेंटरी मॅनेजमेंट, साठा व्यवस्थापन, प्लांट लोकेशन, उत्पादन स्थान, प्रोडक्ट स्ट्रॅटेजी, उत्पादन व्यूहरचना, मेजरमेंट, क्वालिटी मॅनेजमेंट, मेजरमेंट किंवा क्वालिटी मॅनेजमेंट असा तुम्हाला शॉर्ट नोट्स विचारली जाईल. त्याला आपण दर्जा व्यवस्थापन असं म्हणतो. महत्त्वाची शॉर्ट नोट्स आहे. 10 नंबरची पण आहे. व्हेंडॉर मॅनेजमेंट इन्व्हेंटरी सिस्टीम, विक्रेता व्यवस्थापन यादी प्रणाली. पुढे आहे प्लान डू चेक ॲक्ट, त्याला PDCA, योजना अंमलबजावणी तपासणी कारवाई चक्र असं त्याला म्हटलं जाईल. नंतर फोरकास्टिंग अप्रोचेस, अंदाज बांधणीच्या पद्धती. नंतर हॉरिझॉन्टल इंटिग्रेशन, हा पण एक महत्त्वाचा आहे. समान एकत्रीकरण असं त्याला आपण म्हणतो. पुढे आहे सेफ्टी कन्सिडरेशन आणि इन्व्हायरमेंटल ॲस्पेक्ट, पर्यावरणीय घटकाबाबत सुरक्षिततेचा विचार. पुढे आहे मॉडेल ऑफ प्रोडक्शन सिस्टीम, उत्पादन प्रणालीची प्रतिकृती. नंतर आहे जॉब शॉप प्रोडक्शन सिस्टीम, नोकरी दुकान उत्पादन प्रणाली. आणि शेवटी आहे सिक्स सिग्मा. तर विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने आपण या व्हिडिओमध्ये बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन स्पेशलायझेशन ग्रुप घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी प्रोडक्शन अँड ऑपरेशन मॅनेजमेंट या विषयाच्या क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन आपण स्टडी पर्पजसाठी बघितलेले आहे. हे सर्व प्रश्न जसेच्या तसे विचारले जातील सांगता येणार नाही, पण यातील काही प्रश्न विचारण्याची निश्चितच शक्यता आहे, कारण आपण ओव्हरऑल सिलेबसचा विचार या ठिकाणी करून देण्यात आलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अधिक माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाकीचे देखील व्हिडिओ तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघायला भेटणार आहे. पुन्हा भेटू. तोपर्यंत येणाऱ्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.